आज 10 फेब्रुवारीपासून जिल्ह्यामध्ये 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि त्यानंतर 20 फेब्रुवारीपासून 10वीच्या परीक्षाही सुरू होणार आहेत. या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि सर्व प्रशासनाकडून पत्राद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती यांनी कॉपीमुक्त अभियान बैठकीतून जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले आहेत. यावेळी प्रमुख कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, शिक्षणाधिकारी माध्यमिक सुवर्णा सावंत, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, शिक्षणाधिकारी योजना अनुराधा म्हेत्रे, SP बडे, डॉक्टर राजेंद्र भोई उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रशासनाने कॉपीमुक्त अभियान अतिशय प्रभावीपणे राबवण्याचे ठरवले असून जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. याचबरोबर विशेष बैठे व भरारी पथकेही नियुक्त करण्यात आले आहेत. ज्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे अशा केंद्रांच्या परिसरात ड्रोनद्वारेही नजर ठेवली जाणार आहे. सर्व CCTV यंत्रणेचे गट शिक्षण अधिकारी स्तरावर संनियंत्रण केले जाणार आहे. कुठेही कॉपीचा प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणांना सूचना केल्या आहेत. प्रत्यक्ष CCTV, व्हिडिओ कॅमेरा, ड्रोन अशा विविध माध्यमातून आढळून येणाऱ्या प्रकारांवर कारवाई करीत गैरप्रकारात सहभागी विद्यार्थी, पर्यवेक्षक, कॉपी पुरवणारा यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. याचबरोबर गैरप्रकार होणाऱ्या केंद्राचे परीक्षा केंद्र म्हणून असलेली मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया देखील राबवली जाणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आवाहन केले की परीक्षा हा आयुष्यातील केवळ एक टप्पा आहे. त्यामुळे कोणताही ताण न घेता शांत चित्ताने परीक्षेला सामोरे जा. तुमची वर्षभराची मेहनत नक्कीच फळाला येईल. त्यांनी पालकांनाही विनंती केली आहे की मुलांवर अवाजवी दडपण टाकू नका. त्यांना वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळेल याची काळजी घ्या. तसेच कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नका किंवा परीक्षाविषयक अफवांवर विश्वास ठेवू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.